आपल्या महाराष्ट्राची शान सज्जनगड। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकताय मी माझ्या फॅमिलीसोबत संपूर्ण परिवारासोबत इथे सज्जनगडला पोहोचलेली आहे आणि बाहेरचं हे व्ह्यू आहे, थोडंसं तुम्हाला दाखवते आहे। इथे आम्ही गाडी पार्क केली, थोडीशी इथे फोटोही काढले, मुलं मस्ती करतात आणि थोडा जायची तयारी आहे वर। पण त्याआधी आम्ही घेतली इथून करवंद। मी खरं सांगू, करवंद एवढी चांगली नव्हती, पण असो आता पुढे चाललो आम्ही। पण ह्या वेळेस ना गरमी खूप जास्त आहे। मी दिल्लीला असते, दिल्लीला तर भरपूर गरमी आहे, म्हणजे काही सांगायच नको। मला वाटलं होतं गावी आलो की चला इकडचं वातावरण छान असेल, थंडी असेल, जसे म्हणजे प्रत्येक वर्षी असतेच। मागच्या वर्षी तर खूप पाऊस होता, तर छान होतं वातावरण। आणि ह्या वेळेस काय माहीत काय झालं, पाऊसच नाही अजूनपर्यंत, तर त्याच्यामुळे इतकी जास्त गरमी वाढली आहे। आणि दिवसाची वेळ आहे, म्हणजे दुपारची वेळ आहे बघा, आणि आम्ही धापा टाकत मम्मीचं तर पाय दुखायला लागले, पण हळूहळू मी पोचलो। तशी एवढी जास्त नाही आहे चढाई, पण जे लोक जसे म्हणजे जास्त ज्यांचं वय झालं आहे किंवा लहान मुलं असतील त्यांना थोडासा त्रास होईल, तर पोचलो आम्ही वर। आणि इकडे तुम्ही बघू शकताय जवळपास दुकाने पण आहेत, जिथे तुम्ही काय मला घ्यायचं असेल सामान, खाय प्यायचं असेल। मुलांच्या सोबत येतं तर मुलं तर काही ना काही मागतातच। आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, थोडंसं महाग आहे, कारण ह्यांना पण वरती आणायला लागतं, तर आपण जी खाली घेतो वस्तू त्यापेक्षा इथे थोडे वस्तू महागच आहेत। तर इथे आमच्या मुलींनी पण काही ना काही घेतलं सामान, ब्रेसलेट असो, कॅमेरा असो, खेळणी असो, म्हणजे मुलं सोबत असली आणि काही नाही घेतलं असं होतच नाही ना। तर ते पण बघा, ते शॉपिंग करत होत्या। झालं आमचं शॉपिंग, वरती आलो आहे। इथे पाणी दिसतंय, हे अशी छोटीशी विहीर सारखं आहे। मला थोडंसं इथं ना थोडंसं म्हणजे मागे जे पुजारी येत होते ना, ते थोडं कावलं बघा, कारण की इथे फोटो काढायला त्यांनी वर्जित केलं आहे। आणि मी गपचूप व्हिडिओ काढत होते, मला माहीत नव्हतं, मी खरं सांगते। आता आम्ही इथे रांगेत उभे राहिलो, कारण प्रसाद भेटणार आहे। तर सज्जनगडावरती असं पहिलं सुरुवातीला प्रसाद असतो, लाईन बनवायला लागते, आणि आत येऊन असं सगळे बायकांची वेगळी पंगत असते, माणसांची वेगळी असते। असे बसतो खाली, आणि साधं जेवण असतं, पण छान असतं, बिना कांदा लसणाचं छान जेवण असतं। मम्मी आणि माझी मुलगी बघा, ते थोडी लांब बसलेत, आणि आम्हाला जे जेवण भेटलं होतं, भात, आमटी, भाजी, आणि अखेरमध्ये आम्हाला भेटलं होतं गोड खायला, जी होती लापसी। प्रत्येक वेळेस वेगवेगळं असतं, कधी लापसी बनवतात, कधी ते शिरा ठेवतात, काही ना काही वेगवेगळे पदार्थ असतातच। आणि एक इथे म्हणजे एक रूल आहे की तुम्हाला सगळं जेवण संपवायचं आहे, कोणतंही काही म्हणजे प्रसाद ठेवायचा नाही प्लेटमध्ये, कारण तो नाश होतो ना। तर हे चांगली गोष्ट आहे, कारण कितीतरी लोकांना जेवण बघा भेटतच नाही। तर इथे हे चांगलं आहे का नियम कायदा, की तुम्हाला जेवण थोडंसं पण नाश नाही करायचं, आणि आपले प्लेट आहे ते उचलून ठेवायच्या जागेवरती। नव्याश आम्ही आणि बाहेर आलो की इथे अजून एक मंदिर आहे, जिथे मला परत कावले जिथले पुजारी होते, कारण मला माहीतच नव्हतं की इथे पण व्हिडिओ नाही काढायचा, फोटो नाही काढायचा। पण असं मी तुमच्यासाठी हे दाखवायसाठी काढलेत जसे तसे फोटो व्हिडिओ लपून यासाठी मला माफ करा। पण जे लोक कधी इथे आले नाही आहेत, ज्यांनी कधी बघितलंच नाही सज्जनगड, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे म्हणजे देवळ आहेत, तर तुम्ही चांगले दर्शन करू शकता। आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर येतो आहे। इथे बघा एक हनुमानजीची खूप छान अशी त्यांनी मूर्ती बसवली आहे, जी आपोआप चालते, मशीन लावली त्याला मागे फिट केलेली आहे। हे असे टाळसारखे वाजवते यंत्र ते। बाहेर असं ऊनच आहे आज, कारण दुपारची वेळ आहे, 1:30-2 वाजलेत। आणि तिथे जेवणाची पण वेळ असते, प्रसाद घ्यायची वेळ आहे, 1:30-2 वाजेनंतर मग प्रसाद भेटत नाही। तर आणि प्रसाद एका जागेवरच नाही, 3-4 जागेवर असतो, आणि तो सेमच प्रसाद असतो, एकच प्रसाद आहे, सगळीकडे भेटतो। जिथे तुम्हाला ज्या रांगेत तुम्हाला जागा भेटली तुम्ही तिथे जाऊ शकता। आणि काही लोक तर म्हणजे बरेच लोक तिथे प्रसाद डब्यातसुद्धा टाकून घेऊन जातात, तर तुम्ही घरच्या लोकांसाठी पण घेऊन जाऊ शकताय। आणि इकडे बघा बाहेर आता असं खूप छान सुंदरचं वातावरण होत आहे, आणि पाणी एकदम पाण्यामुळे ना थंडगार असं हवा येते। हवेचा वेग
तर बघा किती जास्त आहे. खाली आलो वाला टॉय कोला खाना सबस्क्राईब नाही केलं आहे सबस्क्राईब करा. धन्यवाद.